नागपूर शहरात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे। इथे एका तृतीयपंथाने भूताच्या भीतीचा बहाणा करून वृद्ध जोडप्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवली आहे। नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरमध्ये ही घटना घडली। दरम्यान व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अनेक तृतीयपंथी आपल्याला रस्त्यावर पैसे मागताना दिसतात। या तृतीयपंथाने नागपुरात एका वृद्ध जोडप्याची फसवणूक केली। पूजेच्या बहाण्याने तृतीयपंथाने दाम्पत्याकडे रोख रक्कम आणि दागिने मागितले आणि नंतर पळून गेला। या जोडप्याचे म्हणणे आहे की त्याने त्यांना संमोहित केले आणि त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्याने जे सांगितलं ते केले। मिळालेल्या माहितीनुसार संगीता वानखेडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संगीता या त्यांच्या घरी काम करत होत्या। त्यांचे पती सुधीर हॉलमध्ये बसले होते। इतक्यात बाहेरून एक तृतीयपंथी आला। त्याला पाहून संगीता यांनी पाण्याबद्दल विचारले। पाणी पिऊन त्याने दोघांनाही आशीर्वाद दिला आणि काहीतरी बडबड करू लागला। त्यांनी वानखेडे दाम्पत्याला फसवले की त्यांच्या घराला भूताने पछाडले आहे। यानंतर त्यांनी वानखेडे दाम्पत्याला तांदूळ देण्यास सांगितले। नंतर हात चपळाईने तांदूळ गायब केले। हे पाहून वानखेडे दाम्पत्य प्रभावित झाले। तृतीयपंथाने सुधीर यांना 21 मुलांसाठी कपडे आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सांगितले। याशिवाय 21,000 रुपये मागितले। वानखेडे दाम्पत्याने एवढी रक्कम देण्यास नकार दिला असता जे काही आहे ते देण्यास सांगितले। वानखेडे दाम्पत्याने त्याचे म्हणणे ऐकले आणि त्याला 11,550 रुपये रोख आणि 11 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या दिल्या। यानंतर तृतीयपंथाने सर्व काही शर्टमध्ये गुंडाळून लाल पिशवीत ठेवले। पूजा करण्याच्या बहाण्याने तो सुधीर यांना जेरी लॉनच्या टी पॉइंटवर घेऊन गेला। तिथे त्यांना पाठमोरे उभे राहण्यास सांगितले आणि नंतर मागून पळ काढला। एवढेच नाही तर तृतीयपंथाने वानखेडे दाम्पत्याकडून आपण स्वतःच्या मर्जीने पैसे आणि दागिने देत असल्याचे कागदावर लिहून घेतले।